सगळ्यांनी स्वागत करायचं। गोपाल कृष्ण भगवान की, सद्गुरुनाथ महाराज की जय। गुरु महाराजांचं आगमन झालंय, सगळ्यांनी त्यांचं टाळ्या वाजवून स्वागत करा। गोपाल कृष्ण भगवान की। कथेमध्ये संत आले, कथेमध्ये संत आले म्हणजे आपली कथा सफळ झाली। त्या महाराजांचं नाव काय आहे? काय नाव आहे? संतोषगिरी। पण हे महाराज संतोषगिरी रूपाने आलेले नाहीत, आपल्या कथेमध्ये हे आज शुकमुनींच्या रूपामध्ये आले। कोण आलेत? ऐके नाही, शुक भगवान की, सद्गुरुनाथ महाराज। तुमचा आमचा सगळ्यांचा योग आहे की संत आलेले आहेत, मुनींच्या रूपामध्ये आलेले आहेत। आपलं आता कल्याण निश्चित आहे। असो महाराज, एक 10 मिनिटं बरं का, समाप्त। म्हणून भगवंतांनी शेवटचा आदेश दिला, कुठला? ध्येयं सदा परिभव गुणमविष्टदोहं, तीर्थास्पदं शिवविरिञ्चिनुतं शरण्यं, भृत्यार्तिहं प्रणतपाल भवाब्धिपूतं, वंदे महापुरुषते चरणारविंदम। भगवंताच्या चरणाचा, सद्गुरूंच्या चरणाचा, संतांच्या चरणाचा, रामायण महाभारत तुकारामांचा गाथा, ज्ञानेश्वरी आदी धर्मग्रंथांचा आश्रय माणसाने घेतला पाहिजे, त्याशिवाय माणसाचं कल्याण होणार। भागवत धर्माचा उपदेश झाला। शुकमुनींनी परीक्षित राजाला विचारलं, परीक्षिता, आज 7वा दिवस, आज तक्षक नाग येणार, तुला दंश करणार। तक्षक नाग हे काळाचं प्रतीक आहे, मृत्यूला काहीतरी निमित्त लागतं, तुझ्या मृत्यूला तक्षक नागाचं निमित्त झालंय। पण परीक्षिता, जोपर्यंत मी इथे बसलोय ना, तोपर्यंत तक्षक नाग इथे येऊ शकत नाही। तू काळजी करू नको, तुझ्या मनामध्ये जर काही शंका असेल तर ती माझ्याकडनं फेडून घे। परीक्षिताने सांगितलं, महाराज तुम्ही मला अनुपमेय भगवंताची कथा सांगितली, आता माझ्या मनामध्ये कुठलीही शंका। म्हणून परीक्षित राजाने शुकमुनींना नमस्कार केला आणि काय सांगितलं? जे परीक्षित राजाने म्हटलं ते आपण सुद्धा म्हणू। सगळ्यांनी हात जोडा। परीक्षित राजा म्हणतोय, धन्योस्मी अनुगृहीतोस्मी भवता करुणात्मना, श्रावितोऽसि मया यश्च अनादिनिधनो हरिः। गोपाल कृष्ण भगवान। परीक्षित राजाने 3 शब्द वापरले, धन्योस्मी, मी धन्य झालो, अनुगृहीतोस्मी, मी अनुगृहीत झालो, तुमच्या कथेने मी कृपापात्र झालो, श्रावितोऽसि मया यश्च, मी कथा ऐकलीच नाही, म्हणे मग मी कृष्ण ऐकला। काय ऐकला? मी कृष्ण पाहिला आणि मी कृष्ण अनुभवला। परीक्षित राजाने काय सांगितलं? मी कथा ऐकली, काय ऐकला? शुकमुनींनी सांगितलं, बस हेच कथेचं फळ आहे। परीक्षिता, मी निघालो। शुकमुनी उठलेत, आपलं आसन घेतलं, गंगेच्या ऐल तीरावरनं पैल तीरावरती सद्गुरू निघून गेले। सद्गुरूंचं काम काय? भक्ताचं कल्याण करणं। परीक्षिताचं कल्याण केले, शुकमुनी निघून गेले। आणि ते निघून गेल्यानंतर परीक्षित राजाने समाधी लावली। शांत चित्ताने ऐका, 2च मिनिटं। आपले पंचप्राण हृदयामध्ये स्थिर केले, हृदयातले पंचप्राण टाळूमध्ये ठेवले। प्राण, अपान, व्यान, उदान, समान पंचप्राण हृदयातनं टाळूमध्ये ठेवलेत। टाळूला संस्कृत मध्ये म्हणतात ब्रह्मरंध्र। आणि या ब्रह्मरंध्रामध्ये हे पंचही प्राण स्थिर केल्यानंतर परीक्षितीला अवस्था प्राप्त झाली, कुठली? अहम ब्रह्मास्मी
ब्रह्मैव अहमस्मी इति नाम समाधी. कुठल्या अवस्थेत गेला? समाधी अवस्थेत. आणि या समाधी अवस्थेमध्ये पंचप्राणांचं नियमन केलं आणि नियमन केल्याबरोबर हे पंचप्राण टाळू फोडून ऊर्ध्वगतीला गेले. श्रेष्ठ मृत्यू कुठला? प्राण कुठून जायला पाहिजे? टाळूतून. परीक्षित राजाचे प्राण कुठून गेले? काही काळानंतर तक्षक नाग आला, परीक्षितीच्या शरीराला दंश केला. पण ते शरीर कसं होतं? मृत. माझ्या शरीराला तक्षक नाग दंश करतोय हे परीक्षिताने वैकुंठात न पाहिलं. कुठून पाहिलं? म्हणजे याचा अर्थ काय? परीक्षित राजाला आधी मोक्ष मिळाला, मग शाप मिळाला. शापाचं फळ कधी मिळालं? मोक्षाच्या नंतर. आधी शापाचं फळ मग मोक्ष मिळायला पाहिजे. पण हरिकथेचं फळ काय? आधी मोक्ष मिळाला आणि मग शापाचं. आता ही कथा सूत ऋषी शौनकांना सांगत होते. शौनकांनी शेवटचा प्रश्न विचारला, का हो या श्रीकृष्णाचं परत प्रागट्य पृथ्वीवरती होईल का? सांगितलं तर हाच श्रीकृष्ण कलियुगाच्या शेवटी बिहार प्रांतामध्ये गंगा नदीच्या तीरावरती विष्णुयश नावाच्या ब्राह्मणाच्या घरी परत जन्माला येईल. परंतु त्या भगवंताचं नाव असेल कल्की भगवान. भगवंताचा एक अवतार अजून शिल्लक आहे. काय नाव त्या अवताराचं? आज शौनक ऋषींनी शेवटचा प्रश्न परत विचारला, या श्रीकृष्णाचं कोणाला दर्शन झालंय का? सांगितलं, एक दिवस मार्कंडेय ऋषी आपल्या नाशिक जिल्ह्यातले वणीच्या डोंगरावर राहणारे, मार्कंडेयाचा डोंगर, सप्तशती ग्रंथ माहिती आहे की नाही? तो तिथे लिहिला. एक श्लोक देवीला ऐकू आला नाही म्हणून देवीने मान काय केली? असा कान केल्यासारखा आहे. तो श्लोक, देवी प्रपन्नार्ती हरे प्रसीद प्रसीद मातर जगतोखिलस्य प्रसीद विश्वेश्वरी पाहि विश्वम त्वमीश्वरी देवी चराचरस्य. हा सप्तशृंगीला श्लोक ऐकू आला म्हणून तिने काय केला? मान वाकडी केली आणि कान तिरपा. त्या मार्कंडेय ऋषींना या नारायणाचं दर्शन घेण्याची इच्छा झाली. त्यांना स्वप्नामध्ये प्रलय दिसला, सगळी पृथ्वी जलमय दिसली. नारायणाने मला या प्रलयामध्ये दर्शन द्यावं अशी मनामध्ये भावना निर्माण झाली. आश्चर्य, एक वडाचं पान आलं आणि त्या वडाच्या पानावरती एक दिवस नुकताच जन्मलेला श्रीकृष्ण. त्याची आई नव्हती, वडील नव्हते. पान मार्कंडेय ऋषींसमोर थांबलं. भूक लागली म्हणून त्या बालकाने स्वतःच्या पायाच्या डाव्या पायाचा अंगठा मुखामध्ये घेतला. ऋषींनी वर्णन केलं, करारविंदेन पदारविंदम मुखारविंदे विनिवेशयन्तम वटस्य पत्रस्य पुटे शयानम बालम मुकुंदम मनसा स्मरामि. शौनक ऋषी म्हणतात, तुम्ही अत्यंत निर्मळ शुद्ध अशी कथा मला सांगितली. या कथेचं सार सांगा. काय सांगा? मग कथेचं सार सांगितलं. या जगतात श्रेष्ठ काय? फक्त आणि फक्त भगवंत आणि भगवंताचं नाम. या दोन गोष्टींव्यतिरिक्त या जगतात काहीही नाही. म्हणून सूत ऋषींनी कथेची समाप्ती केली. म्हणून समाप्तीचा श्लोक म्हणायचा. भगवंताची कथा कधीही समाप्त होत नाही, होणार नाही. फक्त आजच्या कथेची समाप्ती करायची आणि नवीन कथेला परत सुरुवात करायची. पहिल्यांदा कथेची समाप्ती करू. सगळ्यांनी म्हणा, भागवत ग्रंथाचा शेवटचा श्लोक. हा म्हटल्याने सगळा भागवत ग्रंथ श्रवण केल्याचं पुण्य मिळतं. सगळ्यांनी म्हणा, नाम संकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशनम प्रणामो दुःख शमनः तन्नमामि हरिं परम. गोपाल कृष्ण भगवान की. या ठिकाणी आदरणीय श्री केशव काका बडगुजर यांच्या स्मरणार्थ ही 7 दिवसाची भागवत कथा श्री गोपाल कृष्णाच्या
श्री त्र्यंबकेश्वर भगवंताच्या रामचंद्र प्रभूंच्या गंगा गोदावरीच्या चरणी अर्पण करतो। भगवंतांनी या बडगुजर परिवारावरती कृपा करावी, तुम्हाला सगळ्यांना दीर्घायुष्य आरोग्य द्यावं, सुख समृद्धी द्यावी, भगवत कृपेचा अनुभव द्यावा अशी भगवंताची चरणी प्रार्थना करतो। आणि या ठिकाणी माझे 2 शब्द संपवून नवीन कथेला फक्त आरंभ करतो। तुम्हाला उत्तम उत्तम कथा सांगणाऱ्या लोकांकडून ही भागवत कथा ऐकायला मिळाली पाहिजे, म्हणून नवीन कथेचा आरंभ करून देतो। नवीन कथेला सुरुवात करून दिली आहे, तुम्ही आता थांबू। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय। भागवत ग्रंथातला पहिला श्लोक। जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि। गोपाल कृष्ण भगवान की। असो, माझे 2 शब्द मी या ठिकाणी संपवतो। ते संपवण्यापूर्वी आमच्या त्र्यंबकेश्वरच्या लोकांना अत्यंत प्रिय असलेले जनार्दन स्वामी महाराज आमच्या गावावरती फार प्रेम केलं, आमच्या गावामध्ये वास्तव्य केलं। ब्राह्मणांना नेहमी देवा म्हणायचे। काय म्हणायचे? देवा, जेवून जा। अनेक यज्ञ केले, वेरूळला केले, त्र्यंबकला केले, पण महाराजांना आम्ही लहानपणी पाहिलं आणि लहानपणी असतानाच महाराज निजधामाला गेले। पण आज संतोषगिरी महाराजांचं आम्हाला दर्शन झालं। आम्ही संतोषगिरी महाराजांमध्ये जनार्दन स्वामी महाराजांचं दर्शन घेतो। जनार्दन स्वामी महाराज की। केशव काका बडगुजर हे सुद्धा जनार्दन स्वामींचेच अनुग्रहित होते। आज या ठिकाणी शुकमुनींच्या स्वरूपामध्ये ते आलेले आहेत। त्यांना विनंती करतो की तुमचा अत्यंत बहुमूल्य उपदेश आम्हाला तुम्ही करावा, तुमच्या ज्ञानगंगेमध्ये आम्हाला स्नान घालावं आणि आम्हाला उपकृत करावं अशी त्यांना विनंती करतो। आणि माझे 2 शब्द या ठिकाणी मी संपवतो। ओम गोपाल कृष्ण भगवान की। महाराज माऊली ज्ञानेश्वर भगवान की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की। नारायण
नमस्कृत्य नरं चयो नरोत्तमं देवी सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलमज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमसादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभाङ्गं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथं मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये कैलासराना शिवचन्द्रमौळि फणीन्द्रमाथा मुकुटी झळाळी कारुण्यसिन्धु भवदुःखहारी तुझविन शंभो मज कोणता या कुंदेंदु तुषार हार धवला या शुभ्र वस्त्रावृता या विना वरदंड मंडित करा या श्वेत पद्मासना या ब्रह्मच्युत शंकर प्रभुतिवे जय वै सदा वंदिता सामा पातु सरस्वती भगवती विशिष्य जाड्यापहा आत्मरूप गणेश स्मरण भूय सकळ विद्यांजलीकरण तिची वंद श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता हो नव पार्वती पदय हर हर महादेव गोपाल कृष्ण भगवान श्री गुरुदेव दत्त 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 लख निरंजन सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज बजरंग बली की जय निवृत्तीनाथ महाराज सर्वाईश्वर भगवान संकटमोचन हनुमान श्यावर रामचंद्र की जय सब संतन की जय भजन कर श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव 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 श्री कृष्ण गोविंद हरे
दामोदरं वासुदेवं माधवं गोपिकावल्लभं जानकी नायकं रामचन्द्रं श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव हरे कृष्ण हरे कृष्ण हरे हरे श्री कृष्ण गोविंद हे मुरारी हे नाथ नारायण बोला श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव शिवस्वरूप राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज परम वंदनीय भागवताचार्य श्री हरिभक्तिपरायण श्री संकेत महाराज दीक्षित त्र्यंबकेश्वर यांच्या चरणी दंडवत करून व्यासपीठांना वंदन करून भगवंताला वंदन करून श्री संतांच्या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत तुका करी प्रणिपात दंडवत आचार्या मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या आपल्या सर्वांच्या चरणी दंडवत करून सर्वांना व्यासपीठावरून वंदन करून सर्वांचं अभिनंदन करून या ठिकाणचे आपले तबलजी तबलावादक त्यांचंही स्वागत नाव माहीत नाही मला भाऊ हां माही भाऊ काका यांचंही या ठिकाणी अतिशय या शुभप्रसंगी या कार्यक्रमाच्या सांगत्याच्या प्रसंगी आणि त्यांना बोलवलं ते या ठिकाणी हजर आहे तबलची सेवा करतायत आणि या कार्यक्रमाचं संपूर्ण आयोजन नियोजन संयोजन प्रशांत भाऊ केशव बडगुजर सर्व परिवार आणि समस्त भाविक भक्त आमच्या माता भगिनी साऊंड सिस्टीम वयोवृद्ध तपोवृद्ध ज्ञानवृद्ध आदरणीय वंदनीय पूजनीय या सर्वांच्या चरणी मस्तक ठेवतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करतो. अतिशय परमपावन श्रीमद भागवत कथा आपण प्रत्यक्ष आपल्यासमोर जे गुरुजी बसलेले आहोत त्यांनी आल्या सांगितलं एखादा महात्मा कथेत आलाय ते आपण सुखदेवांच्या स्वरूपात पाहतो पण आपण सर्व मंडळी व्यासपीठावर ज्यांचं आगमन होतंय आणि व्यासांच्या मुखातून शुकमहामुनींच्या मुखातून जे भागवत बाहेर पडलं श्रीमद भागवत महापुराण आहे आणि त्यांच्या मुखातून आणि म्हणून आपण व्यास म्हणून त्यांना आपण सर्वांनी वंदन करूया त्यांना. भूदेव संतांची सदा नमा सदा आपण भूदेव ब्राह्मणांना संतांना आपण नमस्कारच केला पाहिजे सदा वंदावे भूदेव संतांची सदा नमावे नमन करावे तिथं नमन केलं पाहिजे. असं सर्वांना नमन करून काही नाही थोडा वेळ आपण गेले 7 दिवस श्रीमद भागवत कथा आपण श्रवण केली आहे. आम्ही म्हणत राहतो ही जी श्रीमद भागवत कथा आहे
ज्यांच्या मुळे या ठिकाणी होते. भगवंताची कथा, भगवंताचं कीर्तन, भगवंताचं भजन, भगवंताची कीर्ती, भगवंताची लीला, हे सर्व कोण प्रचार आणि प्रसार करतं? तर सज्जन मन. या ठिकाणी प्रशांत भाऊ, केशव बडगुजर हा जो परिवार आहे हे अतिशय सज्जन आहे आणि त्यांच्या निमित्तानं आपल्या सर्व सज्जनांना ही श्रीमद भागवत कथा श्रवण करायला मिळालेली आहे. आणि गुरुजींच्या मुखातून भगवान त्र्यंबकेश्वराच्या रूपात समोर बसले आपल्या समोर. हे दर्शन झालं पाहिजे देव. कथा श्रवणानं आपल्याला समोरच्या व्यक्तीमध्ये जी कथा आहे, श्रीकृष्णाची कथा आहे, तर श्रीकृष्ण दिसला पाहिजे. त्र्यंबकेश्वरचे गुरुजी येते, त्र्यंबकेश्वर साक्षात त्र्यंबक राज आपल्याला दर्शन देत आहेत. हे दर्शन झालं पाहिजे, इतकं चित्त शुद्ध झालं पाहिजे. आणि चित्त शुद्ध होण्यासाठीच श्रीमद भागवत कथा आहे देवा. आपल्याला पावन करण्यासाठी, परम पावन होण्यासाठीच श्रीमद भागवत कथा आहे. आज एवढ्या सकाळी, नाहीतर एवढ्या सकाळी एवढी मंडळी राहत नाही. ज्या आरती एवढी मंडळी एवढ्या सकाळी आणि या ठिकाणी उपस्थित आहे, याचा अर्थ साक्षात भगवान श्रीकृष्ण या ठिकाणी आपल्या सर्वांच्या हृदयामध्ये येऊन बसले आहेत. नाहीतर शक्य नाही. ते शहरातल्या मंडळीला कुठं सावड आहे? आवड नाही तर सावड कुठून आहे की नाही? आणि ज्या अर्थी आपल्या एवढी मंडळी आलो त्या अर्थी गुरुजींनी अतिशय सुंदरपैकी आणि कथा सांगितली. आता आम्ही बघत होतो, आम्ही आमचा कॅमेरा तुमच्यावर लावलेला होता. तिकडून जरी कॅमेरामॅनने इकडे कॅमेरा लावलेला आहे, पण आमचा दोन्ही कॅमेरे पुरुषावर बी आणि ताईवर बी, म्हणजे माता भगिनीवर आणि पुरुष वर्गावर, दोन्ही श्रोत वर्गावर आणि लावलेला होता. तर गुरुजी ज्यावेळेस म्हणजे व्यासांच्या रूपाने, व्यासमहर्षी जसे म्हणजे म्हणायचे तसे आपण ते श्लोक म्हणत होता. याचा अर्थ काय होतो द्या हो? म्हणजे ही कथा आपल्याला आवडली, रुचली आणि आपण ती पाठ सुद्धा केलं. खऱ्या अर्थानं ऐकली, खऱ्या अर्थाने श्रवण केली. नाहीतर भगवाने दु कान दिये आहे की नाही? मग कोण म्हणतं दोन कानं दिलेले, एक ऐकायला आणि इकडून सोडून द्यायला. बरीचशी मंडळी ऐकतात आणि सोडून देतात, काही काही तोंडाने सोडून देतात आहे की नाही? म्हणजे इला ऐकतात आणि तोंडाने सोडून देतात, असं नाही देव. आणि म्हणून सांगणारा स्तोत्रीय ब्रह्मनिष्ठ असावा. आणि म्हणून गुरुजी सांगणारे तशी पाहिजे देव. कोण म्हणतं कथेला लोक येत नाही, कोण म्हणतं हां सप्ताहाला लोक येत नाही, कोण म्हणतं कार्यक्रमाला लोक येत नाही. लोकांनी धंदा म्हटलाय आज. आणि तुकाराम महाराज म्हणतात, धंदा तू ऐसा कर लोग आएगे चल के घर. धंदा कर, लोग आएगे चल के घर. लोक होऊन आले पहिले असा धंदा कर. दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे. संतांनी हाच धंदा केला, पण रात्रंदिवस गोविंदाचे पवाडे, त्या गोविंदाचं भजन केलं द्यावं. आणि म्हणून आज एवढी मंडळी, ताई, अक्का, भाऊ, दादा, सगळी मंडळी, लहान थोर म्हणजे अगदी लहानपासून तर फार वृद्ध माणसापर्यंत, ताईपर्यंत एवढी मंडळी या ठिकाणी आली. अतिशय भाग्यवान, अतिशय भाग्यवान. भागवतामध्ये नाथ महाराज म्हणतात, धन्य नरदेहाची प्राप्ती, धन्य साधूची संगती, धन्य धन्य भावार्थी जे भगवत भजनी रंगले. नाथ महाराज एकनाथी भागवतामध्ये सांगतायत, धन्य नरदेहाची प्राप्ती. आपण सर्व मंडळीने द्यावं. भाग्यवान आहात. आपल्याला संतांनी धन्यवाद दिलाय. धन्यवाद. धन्य माता पिता तयाची आपुल्या हित असे जो असे जागता. धन्य माता पिता तयाची द्यावं. आपण धन्य आहात. माता भगिनी सगळं पुरुष वर्ग सर्व मंडळी, जेवढी मंडळी ऐकायला आलेली आहे, श्रवणाला आलेली आहे, तेवढी भाग्यवान मंडळी. का? धन्य नरदेहाची प्राप्ती, धन्य साधूची संगती, धन्य धन्य भावार्थी
जे भगवत भजनी रंगले, ज्या अर्थी एवढी मंडळी आली त्या अर्थी ही भावार्थी आहे. नुसतं भाव नाही, भावार्थी. ज्ञान होय लोका अति भाविका. हे ज्ञान झालं ना भाविकांना तर जगात काही गोष्टी अशक्य नाहीये, काही अशक्य नाहीये. आणि म्हणून असे महात्मे, असे महापुरुष, असे सत्पुरुष, असे युगपुरुष सांगणारे शुकमामुनी सारखे असले पाहिजे आणि ऐकणारे राजा परीक्षिती सारखे ऐकणारे असले पाहिजे. आपण सर्व परीक्षित आहोत, जीव आहोत. व्यासपीठावर जे सांगणारे ते शुकमामुनी, वैराग्य मूर्ती, वैराग्य मूर्ती शुकमामुनी. आणि श्रवण करणारे समर्पित मूर्ती, वैराग्य मूर्ती आणि इकडे समर्पित मूर्ती म्हणजे राजा परीक्षिती. काय सुंदर श्रवण केले 7 दिवसात. श्रवण मंगलम. श्रवण हे मंगल आहे. आपण जेवढं श्रवण केलं ते मंगल आहे. आपल्याला असं वाटतं ना आपलं चांगलं व्हावं आणि मग आपण ऐकलं पाहिजे. समर्थ रामदास स्वामी म्हणतात प्रत्येक माणसानं खूप ऐकलं पाहिजे. खूप म्हणजे किती? बहुश्रुत असलं पाहिजे. समर्थ रामदास स्वामी सांगतात बहुश्रुत असलं पाहिजे, खूप ऐकलं पाहिजे, खूप ऐकलं पाहिजे. काय होतं आम्ही ऐकत नाही. आपलं सोडून द्या बरं का. कितीतरी मंडळी ऐकत नाही आणि म्हणून त्यांचं कोणी ऐकत नाही. आता आला समज, आता समज. माझं ऐकतच नाही. तू कोणाचं ऐकतोच का? तू कोणाचे ऐकते का ताई? तुमचं कसं ऐकेल? आपलं पोरग आपलं ऐकत नाही. काय अवस्था आहे आपली? आज या विज्ञान युगामध्ये अशी प्रगती झाली, आता कोणी कोणाचं ऐकायलाच तयार नाही. मताचा गलबला जनार्दन स्वामी नेहमी सांगायचे त्यांच्या प्रवचनात, मताचा गलबला कोणी माने ना कोणाला, कोणी माने ना कोणाला. का? या कलियुगामुळे झाले सत्याचे वाटोळे. गुरुजींनी पाहिलंय त्र्यंबकेश्वरला बाबाजी म्हणायचे ते, कलिराजा उत्पन्न झाला, धर्मावघ्याचा बुडाला, धर्मावघ्याचा सगळ्यांचं धर्म बुडायला द्यावं. म्हणून अवतार तुम्हा धारा या कारण उद्धाराय जन जड जीवा. आपल्या सर्वांना उद्धारण्यासाठी एक कथा सांगण्यासाठी देवा हो भगवंतानी तुका म्हणजे मज धाडिले निरोपा. मार्ग हा सोपा सुखरूप असा मार्ग सांगण्यासाठी असे महात्मे, असे गुरुजी, असे व्यास आपल्याला साठी पाठवतात द्यावं. म्हणून निमित्त केशवभाऊंच्या निमित्त आणि म्हणून बडगुजर परिवारांच्या तर्फे द्यावं. आज हा सप्ताह अतिशय सुंदर मंगलमय वातावरणात संपन्न झाला. आम्ही म्हणत राहतो आपण 7 दिवस श्रवण केलं, काय झालं सांगा बरं? धन्य झालं. पण संतांचं काय मत आहे? जळती दोषाचे डोंगर. आतापर्यंत दोषाचे डोंगर झाले. या मोबाईलमुळे तर अजून खोटं बोल राहिले. सकाळपासून संध्याकाळपर्यंत, संध्याकाळपासून सकाळपर्यंत किती दोष. हे कोणी काढावे? गुरुजींनीच काढावे. म्हणून ब्राह्मण श्रेष्ठ. सर्वत्र सुखिना संतो सर्व संतो निरामया. सगळ्यांचं कल्याण व्हावं, किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन तिन्ही लोकी. ही भावना ब्राह्मणाची देवा. सगळ्यांचं कल्याण व्हावं ही संतांची वचन आहे. संतांनाच वाटतं, बाकी कोणाला नाही द्यावं. आणि म्हणून या जगतामध्ये 4 वर्ण आहे. ब्राह्मण, सगळ्या जगाचं कल्याण व्हावं ही ब्राह्मणाची इच्छा. आपल्या राष्ट्राचं कल्याण व्हावं ही क्षत्रिय लोकांची इच्छा. आपल्या गावाचं कल्याण व्हावं ही वैश्य लोकांची इच्छा. आणि फक्त माझंच कल्याण व्हावं ही शूद्रांची इच्छा. काय विचार आहे. आणि म्हणून कथेमध्ये आपल्याला हे पण श्रवण करायचंय. जाता जाता हे गोड घेऊन जायचंय. जळती जोशाचे डोंगर. काय झालं 7 दिवस आपण कथा श्रवण केली.
कान पवित्र झाले, डोळे पवित्र झाले, मुख पवित्र झालं नव्हे, सर्व इंद्रियाचे कान करून, मनाचे सुद्धा कान करून आपण श्रवण केलेलं दिसतंय. आणि म्हणून जळती दोषाचे डोंगर, शुद्ध होती नारी. पहिले नारी आलं. मातृदेवो भव, पितृदेव भव, आचार्य देव भव, अतिथी देव भव, राष्ट्रदेव भव, प्रेमदेव भव, मृत्यूदेव भव, असे अनेक देव आहेत. असे सूत्र आपल्याला ऐकायला मिळते द्यावं. अहो, कारण आपली श्रद्धा आहे. जेवढी श्रद्धा व्यासपीठाकडे येते तेवढं त्या व्यासपीठावर जी मंडळी बसलेली आहे त्यांच्या मुखातून आपल्यापर्यंत येतं द्यावं. चेंडू जेवढा जोराने आपण भिंतीवर फेकला आहे की नाही, तिकडे जातो की इकडे येतो, परत येतो का? जेवढ्या जोराने ती निबरे भिंत, जेवढ्या जोराने फेकला तेवढ्या जोराने आपल्याकडे येतो. जेवढी आपली श्रद्धा या भगवंतावर, या कृष्णावर, रामावर, शिवावर, या संतावर आहे, तेवढं ज्ञान, भक्ती, वैराग्य काय असेल ते सगळं आपल्यापर्यंत येतं तेवढ्या पाठीनं. आणि म्हणून आपल्यावर आहे सगळं. आणि म्हणून ताई अक्का आपल्यावर फार जबाबदारी आहे. आपल्या हातामध्ये जे पुस्तक दिलेलं आहे, छोटंसं पुस्तक आहे, जनार्दन स्वामीच्या प्रेरणेनं ग्रहसंस्कार. ग्रह म्हणजे ग्रहलक्ष्मी आहे की नाही, आणि त्याच्या पुढे संस्कार आहे. म्हणजे लक्ष्मी आपल्या घरातल्या बाईला जर संस्कार असेल तर मुलंसुद्धा संस्कारित होतील. एकदम छोटं आहे, अगदी असे सूत्र त्यामध्ये दिलेले द्या. हो, तुम्ही मला लगेच फोन कराल वाचणं झाल्यावर. आता नका वाचू.